चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसनं जिंकलेल्या जागांच्या तुलनेत 1/3 जागाही जिंकता आलेल्या नाहीत. तरी देखील चंद्रपुरात ठाकरेंचा महापौर विराजमान होऊ शकतो. नुसतं महापौरपद नव्हे तर 2.5 वर्षांसाठी चंद्रपूर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडे येऊ शकतात. कशा याचा आढावा घेणार आमचा प्रतिनिधी सारंग पांडेचा हा स्पेशल रिपोर्ट. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसनं जिंकल्यात 27 जागा, खालोखाल भाजपनं जिंकल्यात 23 जागा. मात्र फक्त 6 जागा जिंकलेली ठाकरेंची शिवसेना 2.5 वर्षांसाठी चंद्रपूरचं महापौरपद आणि स्थायी समितीचं सभापतीपद उपभोगू शकते. कारण चंद्रपूरच्या जनतेनं दिलेला कौल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सत्ता समीकरणात ठाकरेंची शिवसेना किंगमेकर ठरते. आणि या किंगमेकरला भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्री बंगला गाठला. उद्धव ठाकरेंनी विजय वडेट्टीवारांना चर्चेसाठी तब्बल 30 मिनिटं दिली आणि या अर्ध्या तासात चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंनी वडेट्टीवारांना 50-50ची ऑफर दिली. 50-50ची ऑफर म्हणजेच 2.5 वर्ष महापौरपद आणि स्थायी समितीचं सभापतीपद वाटून घेण्याचा प्रस्ताव. महापौरपद हे 2.5 वर्षासाठी जर होत असेल तर ती तशी तयारी केली पाहिजेत असं त्यांचा प्रस्ताव होता. आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा 2.5 वर्षासाठी. आमची चर्चा सकारात्मक झाली. आत्ता मी प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून त्यांच्या कानावर ही झालेली चर्चा सांगणार आहे. आणि मला नाही वाटत की कुठेही काही अडचण येईल. इथेही आम्ही एकत्र आलो तर अधिक मजबूतीनं तिकडे काम करता येईल. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सहकार्याचा हात मिळाला नाही तर काँग्रेस परभणीमध्ये त्याचा राजकीय हिशेब चुकता करणार असल्याचं कळत आहे. कारण परभणीत महापौर बसवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसच्या साथीची गरज आहे. उद्धव ठाकरेंची चंद्रपूरबाबतची ऑफर विजय वडेट्टीवारांना तरी मान्य असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसतंय. मात्र त्यांना एकट्यांना मान्य होऊन कसं चालेल? प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून देखील ग्रीन सिग्नल मिळाला पाहिजे. तसंच चंद्रपुरातील काँग्रेसच्या 13 नगरसेवकांची वेगळी गटनोंदणी करणाऱ्या प्रतिभा धानोरकरांना विसरून कसं चालेल? एकूण 66 जागा असलेल्या चंद्रपूर महापालिकेत विजय वडेट्टीवार 33ची मॅजिक फिगर कशी गाठतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. मात्र जास्त लक्ष असेल ते भाजपचं. कारण मॅजिक फिगरचा आकडा गाठण्यासाठी भाजपला चंद्रपुरात 11 नगरसेवक कमी पडतात. आणि चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट ही गरज पूर्ण करेल या विश्वासावर भाजप नेत्यांनी चंद्रपुरात सत्तेची स्वप्न पाहायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत एक फेरी तर अंतिम टप्प्यातही गेली होती, पण अचानकपणे काय झालं माहीत नाही, ते महापौर मागायला लागले. उभाटा आणि वंचित व्यतिरिक्त इतर ऑप्शन काय तुमच्याकडे? काही काँग्रेसचे नगरसेवक म्हणत आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीसोबत यायचं आहे. तर आम्ही टेक्निकली ज्या बाजू आहे ते तपासून पाहतो आहे की त्यांना असं भाजपमध्ये येता येतं का, पदावर जाता येतं का. त्या टेक्निकल बाजू आम्ही तपासतो आहे. साधारणतः 10च्या वरती आहे. आम्हाला 10 कमी होते, ती 10 कुठून येणार आहे याचं तुम्हाला दिसतंही आहे. काँग्रेसला 27 आहे, आमच्याकडे 24 आहे. तिकडे आमचे 24 इंटॅक्ट आहे, एका ठिकाणी आहे, एका विचारात आहे. तिकडे 24 वेगवेगळे दावे आहे. त्यांची स्पर्धा कोणती लागली आहे की आमच्याकडे या गटाकडे किती, त्या गटाकडे किती. काँग्रेसचे अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीसोबत काँग्रेससोबत वेगळं होऊन भारतीय जनता पार्टीसोबत येण्याच्या मानसिकतेमध्ये आले. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेपैकी 25 महानगरपालिकेमध्ये भाजप, शिवसेना, महायुती या ठिकाणी विराजमान होईल. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला बहुमत आहे. तिथे आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे, मॅन्डेट आम्हाला आहे. तिथेही सर्व लोकांची इच्छा आहे की महापौर भाजपचा असावा. खरं तर सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसला चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी एवढा संघर्ष का करावा लागतोय? तर या प्रश्नाचं उत्तर दडलंय ते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या 2 काँग्रेस नेत्यांमधील वर्चस्वाच्या लढाईमुळे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या 13 समर्थक नगरसेवकांसह नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय आपल्या गटाची नोंदणी केली आहे. मात्र वडेट्टीवार गटाच्या 14 नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता नागपूर विभागीय आयुक्त यावर सुनवाई घेणार आहे आणि त्यानंतरच वडेट्टीवार गट या गटामध्ये सामील व्हायचं की नाही याची कायदेशीर बाजू तपासून निर्णय घेणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जो काही राजकीय सौदा होईल त्यानंतर चंद्रपुरात काँग्रेसच्या वाट्याला जे काही येईल त्यातही 2 वाटे पडण्याची शक्यता आहे.
एक वाटा वडेट्टीवार समर्थकांना आणि दुसरा धानोरकर समर्थकांना. मात्र त्याआधी या दोन्ही नेत्यांमध्ये समेट होण्याची गरज आहे, नाहीतर तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती राहिलं झुपाटणं. अशी अवस्था होईल आणि काँग्रेसला सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधी बाकावर बसावं लागेल. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.